नागपूरमधील रॅश ड्रायव्हिंग प्रकरणानंतर महाराष्ट्र राजकारण चांगलंच तापलेलं आहे। याच प्रकरणामध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना देखील लक्ष केलं जात आहे, कारण की त्यांचा मुलगा संकेत बावनकुळे हा त्या वाहनामध्ये होता हे देखील आता पोलिसांनी मान्य केलेलं आहे। यावर काँग्रेस देखील आपल्याला आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। काँग्रेसचे शहराध्यक्ष आणि आमदार विकास ठाकरे आपल्या सोबत आहे। तुमच्याच मतदारसंघात घडलेली ही घटना आहे, तुमची काय भूमिका आणि काय मागणी आहे? नाही, भूमिका म्हणजे ज्या रात्री घटना घडली त्या रात्रीच मला माहिती मिळाली होती, परंतु गाडी कोण चालवत आहे याची शहनिशा नव्हती होत। प्रथमदर्शी असं सांगण्यात आलं होतं की गाडी बावनकुळे यांचे चिरंजीव चालवत आहे, म्हणून मी काल पोलीस यंत्रणेला सांगितलं की आपण निश्चित तपास करावा, हे कुठे बसले होते, कुठून निघाले, त्याचे CCTV फुटेज घ्यावे आणि खरंच जर ते गाडी चालवत असतील तर त्यांच्यावर कारवाई होईल। परंतु काल रात्रीपर्यंत 2 वाजेपर्यंत जो घटनाक्रम झाला आणि त्याच्यात पोलिसांनी जो तपास केला आणि आम्ही स्वतःही पाहिलं तर संकेत बावनकुळे हे गाडीमध्ये होते आणि हावरे हे गाडी चालवत होते। तर काल मला वाटते पोलिसांनी त्या गाडी चालवण्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आणि गाडीसुद्धा जप्त केलेली आहे। परंतु अशा घटना होऊ नयेत, अशा घटना का बरं होतात याचासुद्धा आम्ही अभ्यास करायला पाहिजे। आणि मला वाटतं की आमच्यासारख्या राजकीय नेत्यांनी तर आमच्या मुलांना पहिलेच सांगून ठेवायला पाहिजे की भैया तुम्ही रात्रीच्या वेळेस गाडी चालवताना सावधगिरी बाळगा। परंतु ही घटना झाली, सुदैवानं याच्यात कोणी मृत्युमुखी पडलं नाही, ही एक जमेची बाब आहे, कोणाची जीवहानी झाली नाही। बावनकुळेंनी पण एक भूमिका घेतली की या संपूर्ण प्रकरणाचा तपास करावा, जे दोषी असेल त्यांच्यावर कारवाई करावी, CCTV देखील बघावे। तर एकंदरीत त्यांनी देखील जी भूमिका घेतली त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? मला वाटतं अशीच भूमिका सगळ्यांची असायला पाहिजे, कारण की नेत्याचा मुलगा असो किंवा सामान्य माणूस जर त्यांनी गुन्हा केला आहे त्याची सजा त्याला मिळायला पाहिजे। आणि म्हणून काल दिवसभर पोलीस यंत्रणेने तपास केला, त्यामध्ये हे निष्पन्न झालं की संकेत बावनकुळे गाडीमध्ये होता, तो चालवत नव्हता। आधी कोणी सांगत होतं की तो होताच नाही, कोणी सांगत होतं की तो गाडी चालवत होता, परंतु पोलीस यंत्रणेने ज्या पद्धतीनं तपास केला काल आणि त्यामधनं निष्पन्न झालं की तो गाडीमध्ये बसला होता, गाडी चालवत नव्हता। आणि मला वाटते की जी पोलिसांना कारवाई करायची, ज्या कलमा लागतात त्या कलमा पोलिसांनी लावायला पाहिजे आणि यानंतर अशा घटना होणार नाही यासाठी आम्ही काय करू शकतो। रात्रीच्या वेळेस 11 वाजता मद्यधुंद अवस्थेत जर कोणी गाडीने कोणाला उडवत असेल, आता जीवहानी नाही झाली, जर एखाद्या सामान्य माणसाचा जीव झाला असता तर या गणपतीच्या दिवसांमध्ये हळहळ व्यक्त केल्या गेली असती। आणि म्हणून आज मला वाटतं की याबद्दल आम्ही नागपूरकरांनी समज घ्यायला पाहिजे, अशा घटना घडणार नाही, आपापल्या मुलांना सांगायला पाहिजे आणि जर दोषी असेल याच्यात कोणी तर त्याला पोलिसांनी सोडायला नाही पाहिजे आणि उगाचच या गोष्टीचं राजकारणही व्हायला नाही पाहिजे असं मला वाटतं। कुठेतरी मुंबईचे शिवसेनेचे नेते याला घेऊन आरोप प्रत्यारोप करत आहे, नागपूरची घटना मात्र मुंबईमध्येच जास्त आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहे। कसं आहे, अशा घटनांवर राजकारण करण्यापेक्षा मला वाटतं की म्हणूनच मी नागपूरचा लोकल आहे, नागपूर शहर काँग्रेसचा अध्यक्ष आहे, जनतेने निवडून दिलेला जनप्रतिनिधी आहे, म्हणून माझी भूमिका होती की जर बावनकुळेंचा मुलगा गाडी चालवत असता तर त्याला कुठल्याही परिस्थितीत सुटू दिलं नसतं। परंतु पोलीस यंत्रणेने केलेल्या तपासामध्ये काल हे निष्पन्न झालं की तो गाडीच्या बाजूला बसलेला होता। आणि मग मला वाटतं की आता पोलिसांना काय करायचं ते करायचं आहे, परंतु याच्यावर नागपूरचे जनप्रतिनिधी म्हणून माझी जी भूमिका होती, जर त्याच्याकडनं चूक झाली असती तर त्याच्या वडिलांनी जे बोललं त्याच्यापेक्षा जास्ती मी बोललो असतो आणि कारवाईची मागणी केली होती। आणि म्हणूनच मी पोलीस यंत्रणेशी काल दिवसभर सातत्यानं संपर्कात होतो आणि हे कुठेही प्रकरण दबू नये याची शहनिशा व्हावी हीच भूमिका माझी होती। आणि मला वाटतं ते रात्रीपर्यंत सगळं झालेलं आहे, हे सिद्ध झालं आहे की बावनकुळेंचा मुलगा गाडीमध्ये होता, हावरे गाडी चालवत होता आणि जीवितहानी झाली नाही। आता कोण तक्रारी दिल्या कोणी नाही दिल्या हे एवढं काही मला माहिती नाही, पण माहितीनुसार असं वाटतं की तक्रार द्यायला कोणी गेलेलं नाही आहे। तर आता हा प्रश्न आहे पोलीस तपासाचा, याच्यात पोलिसांनी काय तो तपास करावा आणि समोरचं प्रकरण काय। परंतु
माझं सगळ्या नेते मंडळींना म्हणणं आहे की नागपूरची घटना आहे, नागपूरचे आम्ही नेते लोक आहोत, तर आम्ही सगळे लोक, मीच नाही तर नागपूरच्या सर्व पक्षाचे लोक या घटनेवर नजर ठेवून होते दिवसभर आणि याच्यात काय तथ्य आहे ते काढत होते. तथ्य असतं तर कोणीही कोणाला सोडायला तयार नाही, हे म्हणून तुम्हाला सांगतो. तर हे होते विकास ठाकरे. त्यांनी आपली भूमिका अगदी स्पष्ट केली आहे. जे दोषी आहे त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे, मात्र जर का कोणी दोषी नसेल तर विनाकारण त्यावर राजकारण देखील व्हायला नको. कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.